मला आठवलं ना, आता बोलायला संधी मिळाली की मी बोलत असतो. आणि हा लाईफ स्किलचा पण क्लास आहे. मी काल असं म्हटलं होतं की विद्यार्थी तुम्हाला ऑब्झर्व्ह करून तुमचे घरातले जे पिलं असतील. स्वप्नाली ताई, थोडा आयफोन तुमचा जवळ ठेवा, म्हणजे तुम्ही दिसल्या पाहिजे. तुमचं घरातलं डेकोरेशन नका तुम्हाला आम्हाला दाखवू. हा, आता तुम्ही व्यवस्थित दिसताय. ओके, व्हेरी गुड. सो पुन्हा परत एकदा सांगतो की आपले पिलं आपल्याला ऑब्झर्वर असतात, ते आपल्याला ऑब्झर्वेशन करून ते तसंच तसं शिकतात. परत सांगतो, तुम्ही सकाळी व्हॅनवाला तुमच्या घरासमोर येऊन भोंगा वाजवतो आणि त्याला तुम्ही म्हणतात, मूर्खा तुला कळत नाही का, 5 मिनिटं लवकर उठायचं, शाळेत जायचं असतं तर लवकर तयारी करायची. ते बघ व्हॅनवाले काका येऊन उभे राहिले. तर ते पण म्हणेल आज की मम्मी तुझा पण 9:30ला क्लास आहे, तू किती वाजता बसली, किती वेळा आधी तू तयार होती. जस्ट मी तुम्हाला एक सांगतोय की पीपल आर ऑब्झर्वर, पीपल आर लर्न. हे सर्व पीपल कोण आहेत? की जे आपले फॉलोअर्स आहेत, आपले नेक्स्ट जनरेशन आहे. आपल्या घरात पिलं असतील, आपले विद्यार्थी असतील, किंवा आपण शिक्षक असू. तर आपण शिक्षक म्हणून आपण क्लासरूम मध्ये कसं वागतो, कसं बसतो, कशा पद्धतीने वेळ वाया घालवतो, किंवा आपण सत्कर्मी लावतो वेळ, हा सर्व विद्यार्थी ऑब्झर्व्ह करत असतात. आणि इनडायरेक्टली असं म्हटलं जातं की ते फॉलो करतात आणि लाईफ मध्ये ते तशी स्टाईल मारतात. थोडासा एकच मिनिटाचा वेळ घेतो मुद्दाम. दुसरी गोष्ट अजून की बऱ्याच वेळा आपण घरातल्या लहान मुली किंवा मुलं असतील तर त्यांना आजीबाई असेल किंवा काहीतरी टोमणे मारून बोलतो. कारण ते पुन्हा तुमच्या घरातल्या जशा तशा स्टाईल्स ते लोकांना करून दाखवतात. याचाच अर्थ असा होतो की तुमच्या कृती नेक्स्ट जनरेशन ही जसं तसं अडॉप्ट करते आणि त्याच्यात अजून ऍडव्हान्स व्हर्जन त्याच्यात आणते. त्या ऍडव्हान्स व्हर्जनकडे जातात अजून. ते म्हणतात आधुनिकता पण आणतात त्याच्यामध्ये, म्हणजे तुमची स्टाईल्स पण परत आधुनिकता. सो प्लीज, म्हणून एवढंच सांगण्याचा उद्देश असेल की उद्यापासून सर्वांनी वेळेवर आणि थोडंसं नीटनेटकं, आता जसे तुम्ही बसले तसे आधी तयार पाहिजे. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन जस्ट बिफोर अँड आफ्टर. हे झालं पाहिजे कुठल्याही क्लासला. कांबळे सर, एक तर जेवण करून घ्या, नाही तर क्लासला करा, काहीतरी एक ठरवा. म्हणजे मला माझं लक्ष जाणार नाही त्या गोष्टींकडे. एक तर कुठलं तरी प्रायोरिटी द्यायची कुठल्या तरी गोष्टीला. ओके, सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 62 -20 नाही जमणार, मला माहिती. सेट द झिरो, सेट द झिरो करा, सेट द झिरो करा सर्वजण. आता सेट द झिरो पण माहित नाही. हे सर्व का? काही प्रॉब्लेम नाही. मला जस्ट बिफोर आणि आफ्टर, हा व्हिडिओ जस्ट बिफोर आणि आफ्टर मी रेकॉर्ड करतोय. हा आत्ता क्लास सुरू झाला आपला, आणि अजून 30 मिनिटानंतर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सर्वांना जमणार आहेत. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. म्हणजे आज आपण नेमकं काय शिकून जाणार आहेत हे तुम्हाला लक्षात येईल की बिफोर, व्हॉट इज द बिफोर आणि व्हॉट इज द आफ्टर. क्लास सुरू होण्याच्या आधी माझी काय परिस्थिती होती आणि क्लास संपताना मला काय शिकून मी गेले, हे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. म्हणून रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 - 5 -3 +5 +20 -11. आणि आन्सर इज, आमच्या जुन्या ताई सांगतील की ज्या ताई ऑलरेडी हे सर्व शिकतायत. आन्सर इज द, खूप साऱ्या ताई सांगतायत, आणि ज्या ताई काही कॅम्प मधून किंवा युट्यूब मधून बघितलं असेल थोडाफार, त्या 15. ताई सांग आन्सर इज द, ठीक आहे ना पूनम ताई. कारण तुम्ही पॅरेंट्स म्हणून तुम्ही शिकलात, आणि इट्स गुड. आन्सर इज द 15. आन्सर इज द 15. सो एक जस्ट बिफोर आफ्टर पुन्हा माइंड सेट करायचा होता मला. तर आजचा टास्क काय, पहिले इकडे लक्ष द्या. सो सर्वजण कान इकडे लक्षपूर्वक द्या. कान आणि नजर आणि तुमचे सर्व 5 ज्ञानेंद्रिय जे असतात ना, इकडे लक्ष द्या. आठवण आली म्हणून पुन्हा परत बोलतो. अबॅकस का शिकायचं, हा एक ताईने मला काल प्रश्न विचारला आपला क्लास झाल्यानंतर. इकडे लक्ष द्या. लक्ष द्या सर्वजण, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला पण हा 100 वेळा पालकांशी बोलावं लागेल. अबॅकस इज द ब्रेन जिम. पुन्हा परत सर्वजण लक्ष द्या. अबॅकस ही एक जिमचा प्रकार आहे, की जसं फॉर एक्झाम्पल आपला शरीराचा एखादा अवयव जर नाजूक असेल किंवा त्याला दुखापत झाली असेल, तर त्याची जर आपल्याला भर करून आणायची असेल, म्हणजे त्याला स्ट्रॉंग करायचा असेल, तर आपण फिजिओथेरपिस्टकडे गेल्यानंतर किंवा डॉक्टरकडे गेल्यानंतर स्पेसिफिक त्या अवयवाची किंवा त्या हाताची किंवा त्या पायाची किंवा त्या मसल्सची आपल्याला एक्सरसाइज ही फिजिओथेरपिस्ट कडनं आपल्याला दिली जाते. जयश्रीताई,
लक्षात आलं? पुन्हा परत एकदा सांगतो. नैसर्गिक उदाहरण दिलं की सर्वांना समजतं. जर एखादा शरीराचा अवयव आपल्याला स्ट्रॉंग करायचा असेल, एनिथिंग, म्हणजे आपण साध्या बोटांची जरी एक्सरसाइज केली, आपण हाताची जरी एक्सरसाइज केली, तरी तो हात स्ट्रॉंग होणार. एकच हाताची जर केली तर तो हात स्ट्रॉंग होणार. आणि कधी आपण साहजिक म्हणतो की माझा लेफ्ट हात थोडासा बारीक आहे, राईट हात माझा जाड आहे. काही जण म्हणतात माझा लेफ्ट हात जाड आहे आणि माझा बारीक आहे. त्याचं कारण की त्यांचा युजेस कसा आहे याच्यावर डिपेंड आहे. सो म्हणून जर मला ब्रेन स्ट्रॉंग पाहिजे असेल, मला ब्रेन पॉवरफुल पाहिजे असेल, जर माझी अॅक्युरेसी म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड, याला मी अॅक्युरेसीला म्हणेल प्रेझेन्स ऑफ माइंड, किंवा मी म्हणेल त्याला रिकॉल ऑफ सेन्स. बघा मी खूप साऱ्या गोष्टी बोलून गेलो. म्हणजे मला ब्रेन पॉवरफुल पाहिजे असेल. आता ब्रेन पॉवरफुल आहे हे कशावरून ओळखलं जातं? की तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड आहेत का? म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही जगतायत का? प्रत्येक सेकंदाबरोबर तुम्ही जगतायत का? हे सोपं नाहीये. त्याच्यासाठी हिमालयात 10-15 वर्ष राहायला जावं लागतं, श्वासांबरोबर जगायला बारीताई. सोपं नाहीये. पण आपण घरी बसून शहाद्यात पण तुमच्या 3x3 जे काय तुमचा हॉल, किचन, बेड, बंगला असेल, त्याच्यात पण आपण हिमालयाचा अनुभव घेऊ शकतो. त्याच्यासाठी ब्रेनची एक्सरसाइज झाली पाहिजे, त्याच्यासाठी मेडिटेशन झालं पाहिजे, त्याच्यासाठी ब्रेनच्या पेशींना जास्तीत जास्त ऑक्सिजन गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही मेडिटेशन झालात तर कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही स्वतःला कंट्रोल करून कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही शांतपणे निर्णय घेऊ शकतात. आणि किती कोणी तुम्हाला चिडवलं किंवा चिडवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही म्हणाल येस, आय कॅन कंट्रोल ऑल थिंग्स. आणि त्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देऊ शकतात. आणि काल मला हेच म्हणायचं होतं की पुन्हा परत ऍड करतो, आणि त्याच्यानंतर मला थोडंसं एक लक्षात आलं की एक छोडशी, मी बुक वाचत असतो तर त्या एका पेज मध्ये मला तो संदर्भ आला, म्हणून पुन्हा परत सांगतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ सक्सेस. आणि तिथे मी एक मात्र असं बोलून गेलो होतो की पॅकेजेस, त्याच्यानंतर तुमचं आर्थिक उन्नती, तुमची सामाजिक उन्नती, तुमची राजकीय उन्नती, तुम्हाला मिळालेलं पद, तुम्ही मोठ्या मोठ्या पदांवर असलेले विराजमान, याच्याने आपण म्हणतो की दिस इज अ सक्सेस. पण त्या बुकमध्ये एक मात्र एक मी पेज काल वाचलं, ते पण तुम्हाला सांगतो. आणि ते वाचण्याचं उदाहरण असं होतं की आमच्या एका ताईंनी त्यांच्या पिलाचं काल रिझल्ट लागला 1 तारखेला. त्यांनी त्यांचं रिझल्ट पण टाकला होता की माझ्या मुलाला ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड मिळाली. आणि पालक हेच तुम्हाला विचारतात अबॅकस क्लास केल्यानंतर, अहो याला 100 पैकी 100 गुण पडतील का? मी म्हणेल काहीच गॅरंटी नाही. पुन्हा परत सांगतो, हा जाणीवपूर्वक सांगतो, अजिबात 100% बिलकुल गॅरंटी नाही. अबॅकस केल्यानंतर, वेदिक मॅथ केल्यानंतर 100 पैकी 100 मार्क जर कोणी म्हणत असेल, त्याला डायरेक्ट छाती डोकपणे सांगायचं अजिबात बिलकुल गॅरंटी नाही. अजिबात नाही. पुन्हा परत सांगतो, हेच मी काल वाचलं. पण तो जगताना तो जगताना इन एनी कंडिशन मध्ये कदाचित तो आनंदी राहू शकतो. तो त्याच्या सहकार्यांना, त्याच्या सहजीवनातल्या सभासदांना तो कदाचित आनंदी ठेवू शकतो. इकडे लक्षात आम्हाला काय म्हणायचंय. कारण इनी कंडिशन मध्ये तो त्याच्या सहकार्यांना, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा त्याच्या वर्तुळात जे लोक आहेत त्यांना तो आनंदी ठेवू शकतो. कदाचित दिवसभरात मी किती पैसे कमवले याच्यापेक्षा तो हा विचार करेल मी आज किती जणांना मदत केली सकाळपासून, याचा तो विचार करू शकतो. कदाचित बोललो मी तुम्हाला. बघा इकडे लक्षात आहे की आता पर्सेंटेज सर्वजणांचा विचार करेल की असं पण असतं का शिक्षण? हो. पुढच्या जेव्हा भारत महासत्ता होईल तेव्हा अशाच नागरिकांची गरज आहे, अशाच डिव्होटेड पर्सनची गरज आहे. आणि जे मोठे मोठे लोक होऊन गेले त्यांच्या क्वालिटीज आपण चेक केल्या, तर त्यांच्या क्वालिटीज आपल्याला हे लक्षात येईल की त्यांच्या बँक बॅलन्स पेक्षा त्यांनी त्यांचे कर्तृत्वाच्या गुणांची बॅलन्स, त्यांचं बँक बॅलन्स जास्त होतं. सो हा एक थोडासा मी काल मुद्दाम एक्स्ट्रा पॉइंट याच्यासाठी बोललो की पालक मार्क्स विचारतात, पालक ग्रेडेशन विचारतात, पालक म्हणतात की किती मार्क. पण खऱ्या अर्थाने तो परफेक्ट ह्युमन बिंग जर विद्यार्थ्याला किंवा पुढच्या पिढीला बनवायचं असेल तर त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्याचा इमोशन कोशन, त्याचा सोशल कोशन, त्याचा इंटेलिजंट कोशन, हे जे काही सर्व कोशन्स आहेत, ब्रेनचे सर्व कप्पे आहेत, ते कप्पे डेव्हलप झाले पाहिजे. आणि त्या कप्प्यांपर्यंत प्रॉपर ऑक्सिजन गेलं पाहिजे आणि त्या ब्रेनच्या पेशींचा व्यायाम झाला पाहिजे. याच्यासाठी खूप साऱ्या एक्सरसाइज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. खूप साऱ्या बोललो. त्याच्यातली एक एक्सरसाइज अबॅकस आहे. मी खूप साऱ्या बोललो पुन्हा परत, कारण आपल्या काहीतरी ताई आहे ना पुन्हा परत तोडून ताडून काहीतरी वरचढ करून किंवा फी पालकांकडनं जास्त घ्यायची असते म्हणून खूप सारा जोर देऊन काहीतरी वेगवेगळं सांगतात. पण पुन्हा परत सांगतो, मार्केटमध्ये
बिना पैशाच्या पण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. साधं रोज तुम्ही चालायला गेलात, 2 किलोमीटर सरळ चाललात आणि 1 किलोमीटर जर तुम्ही उलट चाललात, पुन्हा परत सांगतो, 5 किलोमीटर जर तुम्ही सरळ रनिंग केली आणि अर्धा 1 किलोमीटर जर तुम्ही उलटी रनिंग केली, तरी पण ब्रेनची एक्सरसाइज होते. पुन्हा परत सांगतो. म्हणून जिथं जिथं दोन्ही हातांचा वापर होतो, जिथं जिथं दोन्ही पायांचा वापर होतो, जिथं जिथं दोन्ही लेफ्ट आणि राईट या दोघं साईडचा वापर होतो, तिथं ब्रेनची एक्सरसाइज होते. म्हणून आपण म्हटलं जातं की स्पोर्ट्समध्ये पण विद्यार्थ्यांना आपण टाकलं गेलं पाहिजे. आपण असं म्हणतो कधी कधी. कारण फिजिकल फिटनेस बरोबर ब्रेन फिटनेस पण किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं डेव्हलप होत असतो. सो सांगण्याचा उद्देश असा आहे, मला काल प्रश्न आला आणि तुम्हाला पण काउन्सिलिंग करणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही परफेक्ट, तुम्हाला उत्तरं माहिती असले तर पालकांना तुम्ही परफेक्ट उत्तरं द्याल. त्याला आपोआप मार्क मिळणं, त्याचं मेंटल अरिथमेटिक होणं, हे साईड इफेक्ट आहेत. पण खरा ब्रेनची एक्सरसाइज होणं, तो प्रेझेन्स ऑफ माइंड असतं, त्याचा रिकॉल सेन्स चांगला असणं, म्हणजे त्याला आठवण्याचा व्यायाम. मी खूप नेहमी म्हणत असतो, सीमाताई, आपण तुमच्या जमान्याच्या जेव्हा आमच्या आई होत्या किंवा आजी आजी होत्या, तेव्हा नेहमी म्हणायचे की बाबा चिंतन आणि मनन लहानकडे. आता हा चिंतन आणि मनन हा शब्द कदाचित क्वचित वापरला जातो. पण खूप पूर्वी चिंतन आणि मनन हा शब्द वापरला जायचा. आणि त्याच्यासाठी एक सर्रास सर्वीकडे बघितलं जायचं की एक माळ असायची 108 मण्यांची, किंवा आपण अजून अजून खूप मोठे साधू संत कुठेतरी बघत असू तर ते कॉन्सन्ट्रेट राहावं, आपलं ब्रेन कॉन्सन्ट्रेट राहावं, शांत असावं, व्हिज्युअलायझेशन मोडमध्ये असावं, आणि म्हणून ते छानपैकी आपली माळ जपतात. पण मी नेहमी सांगत असतो की आत्ताचे लेकर हे गुगल बाबाचे लेकर आहेत. आणि आपण हळूहळू आपण पण अडॉप्ट होत चाललो गुगल बाबराचे लेकर असल्यामुळे. प्रचंड व्हायब्रेशन, म्हणजे घरात चार चार मोबाईल म्हणून चार प्रकारच्या कंपन्यांचे टॉवर तुमच्या घराच्या आजूबाजू, म्हणून त्या चार कंपन्यांचे व्हायब्रेशन. घरात पुन्हा परत केबल टीव्ही, त्याचं वेगळं व्हायब्रेशन, पुन्हा परत शेजारच्यांची वेगळा वेगळा टीव्ही, म्हणजे प्रचंड व्हायब्रेशन आहे. पुन्हा परत सांगतो, या व्हायब्रेशन मध्ये ब्रेनला एकाग्र ठेवणं, ब्रेनची एक्सरसाइज करणं, प्रेझेन्स ऑफ माइंड राहणं, याच्यासाठी आधुनिक या जगामध्ये, म्हणून क्रेज काय, एवढ्या प्रचंड प्रमाणात पालक का इकडे आकर्षित होतात, विद्यार्थी का छानपैकी कॉन्सन्ट्रेट करून प्रॅक्टिस करतात, याचं कारण असं आहे की ही ब्रेनची एक्सरसाइज आहे. आणि जर ब्रेनची एक्सरसाइज झाली जयश्रीताई, तर एखादं पिल्लू जर ड्रॉइंग साठी जन्माला आलं असेल तर त्याची ड्रॉइंग इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. पुन्हा परत सांगतो, तो जर जन्माला ड्रॉइंग करण्यासाठी आला असेल तर. जर एखादा संगीतासाठी जन्माला आला असेल तर तो संगीतामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. एखादा नाटक लिहिण्यासाठी जन्माला आला असेल तर त्याचं नाटक लिहिण्याचं स्किल त्याचं इम्प्रूव्ह होऊ शकतं. मग इथं पुन्हा परत गणितात किती मार्क मिळाले, मग येणाऱ्या परीक्षेत आउट ऑफ मिळतील का, जर असा प्रश्न असेल तर याची काहीच गॅरंटी नाही. हा खरा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा, बाकी कोण काय काय उत्तर देत असेल मार्केटमध्ये किंवा गुगल बाबाकडे, ते मला माहित नाही. पण मी गेल्या 17 वर्षात जे मी अनुभवलंय, जे शिकवतोय, तेच तुमच्या समोर प्रेझेंट करतोय, आणि तेच तुम्ही खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये खरं जे बोललं गेलं पाहिजे. म्हणून पुन्हा परत एकदा टॅग लाईन मध्ये येतो, अबॅकस इज द ब्रेन जिम. अबॅकस ने ब्रेनची एक्सरसाइज होते. अबॅकसने व्हिज्युअलायझेशन होतं. अबॅकसने इनोव्हेटिव्ह अप्रोच डेव्हलप होतो. अबॅकसने मुलांचं प्रेझेन्स ऑफ माइंड डेव्हलप होतं. अबॅकसने मुलांचा रिकॉल सेन्स डेव्हलप होतो. अबॅकसने ब्रेनमध्ये असलेले सुप्त संकल्पना किंवा सुप्त गुण यांना डेव्हलप करण्याची संधी मिळते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जर घरात 2-3 वर्षापूर्वीचा जर एखादा स्पंज तुम्ही आणून ठेवला असेल आणि तो वापरला नसेल, तर तो पंचचे असे बारीक चुऱ्याच्या स्वरूपात त्याचे बिना कामाचा होतो. तसं असं काही mindtool.com वर जर तुम्ही खूप सारं वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल, मोठ्या मोठ्या सायंटिस्ट किंवा मोठे मोठे विद्वत्त जे लोक होते, त्यांनी आपल्या ब्रेनचा काही पर्सेंटेज भाग फक्त त्यांनी आयुष्यात वापर केला. आणि आपण तर कॉमन पर्सन आहेत, आपण तर खूप काही लोड पण घेत नाही. लोड घ्यायला लागलं तरी म्हणायचं नाही बाबा, माझ्या लेकराला त्रास नाही झाला पाहिजे. मोठ्या झाडाखाली लहान एका झाडाची, कुठल्याही झाडाची वाढ होत नाही, पहिले हा पण रूल लक्षात ठेवा. म्हणजे त्याला काय केलं पाहिजे, मोकळं रान दिलं पाहिजे, मोकळं त्याला स्ट्रगल दिला पाहिजे, त्याला म्हणजे त्याच्या संघर्ष करता आला पाहिजे. म्हणून मोकळं सोडा मुलांना. देवाकडे काय मागितलं पाहिजे विद्याताई,
काय मागितलं पाहिजे प्रतिभाताई, काय मागितलं पाहिजे पोरांसाठी? माझ्या मुलांच्या नसेबी सर्व जगात जेवढा जास्तीत जास्त संघर्ष असेल तेवढा संघर्ष येऊ दे, म्हणजे तेवढे ते जगात स्ट्रॉंगेस्ट स्ट्रॉंग होतील. पण आपण काय म्हणतो, देवा माझ्या वाटचं पण उरलेलं सुरलेलं सुख यालाच देऊन टाक. हा नॉर्मल, कारण आपण बिचारे, आपण स्वार्थी आहोत, आपल्या लेकरांचा निश्चित आहोत. पण तो देव पण, आता ते नंतर कधीतरी गप्पा मारेल त्या देव आणि काय असतं ते पुन्हा. पण पुन्हा परत सांगतो की जेवढा जास्त संघर्ष तेवढा जास्त प्रखरपणा किंवा ओरिजिनॅलिटी त्या मुलांमध्ये डेव्हलप होते. हे पहिले आपण एक गुड ह्युमन बिंग म्हणून आपण शिकला पाहिजे. सो पुन्हा परत पॉइंटवर जातो. अबॅकस बद्दल मला जे काही 5-10 मिनिटं बडबड करायची होती ती खूप बडबड केली. या सगळ्या बडबडीचा अर्थ तुम्हाला समजला असेल की व्हॉट इज द मिनिंग ऑफ अबॅकस, अबॅकस का शिकायचं, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने आता इतर पॅरेंट्सला किंवा काउन्सिलिंग करताना टीचरला किंवा संस्था चालकांना तुम्ही छानपैकी समजून सांगू शकता. म्हणून अबॅकस मध्ये आपण 3 पद्धतीचा वापर करतो, इकडे लक्ष द्या. एक, हे टूल, त्याच्यानंतर दोन्ही हात, आणि पुन्हा परत तिसरी आवृत्ती आहे डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करून आपण कॅल्क्युलेशन करतो. मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स, कधी हातांचा वापर करतो, कधी डोळे बंद असताना आपण व्हिज्युअलायझेशन करण्याचा प्रकार करतो, किंवा समोर आपल्याकडे जे व्हिज्युअल, आपल्याकडे जे बीट्स आहेत त्या मुवमेंट्स करून आपण त्याच्यावर अबॅकस करतो. याच्यामुळे अबॅकसमुळे मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स, जेव्हा मल्टिपल सेन्सचा वापर होतो तेव्हा परमनंट मेमरी, इकडे लक्ष द्या, परमनंट मेमरी म्हणून आपण म्हणतो ना की लिखाण करा, त्याच्याबरोबर वाचन करा, कृतीयुक्त शिक्षण करा. लक्ष द्या, मला कृतीयुक्त शिक्षण करा याचा अर्थ असा की जे मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स या कृतीमध्ये वापरले जातात तिथं परमनंट मेमरी जी असतं ब्रेनमध्ये. आणि परमनंट मेमरी, आता विषय निघाला म्हणून सांगतो, न्यूरॉन, न्यूरॉन इज द परमनंट मेमरी ब्रेनमध्ये. आपल्या शरीरामध्ये जेवढे न्यूरॉन्स असतात तेच फक्त परमनंट मेमरी असतात. आणि त्यांचा एकमेकाशी जो काही संवाद होत असतो ब्रेनमध्ये, तेव्हा आपल्या हातांपर्यंत जी काही आपली जी काही ऍक्टिव्हायझेशन सिस्टम आहे ब्रेनची, त्या पद्धतीने आपली काम करत असते. म्हणून जे न्यूरॉन्स आहेत तेच परमनंट मेमरीचा प्रकार आहेत. आणि नंतर पुढे असतो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, त्याला NLP म्हणतात, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. त्याचे पण 2-2, 3-3 लाखाचे कोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण ते आपल्याला ते नंतर बघू आपण, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. पण सांगताना सांगतो की न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, की जर एक रेष आपण होडली किंवा एक डॉट ठेवला, पुन्हा परत डॉट ठेवला, पुन्हा परत डॉट ठेवला, पुन्हा परत डॉट ठेवला, रोज डॉट ठेवत गेलो तर एक गडद डॉट तयार होतो, किंवा एक लाईन तयार होते, किंवा एक पाथ तयार होतो. आणि तेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतं. जर ब्रेनला तुम्ही सवय लावली की व्हिज्युअलायझेशन करा, कॉन्सन्ट्रेशन करा, एकाग्र करा, छानपैकी इंटरेस्टने प्रॅक्टिस करा, रिपीटेड प्रॅक्टिस करा, आणि हे अबॅकस मध्ये होतं. आणि इनडायरेक्टली जे काही 2-2, 3-3 लाखाचे मोठे हाय हाय लेवलचे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे कोर्सेस आहेत NLPचे, तेच इनडायरेक्टली अबॅकस मध्ये रिपीटेड +2 + 2 - 3 + 5 हे करून, रिपीटेड कॅल्क्युलेशन करून इनडायरेक्टली NLP स्ट्रॉंग केली जाते, ब्रेनचं न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग केलं जातं. हा थोडासा ऍडव्हान्स प्रकार मी तुम्हाला सांगितला. पण याची आणि त्याची डायरेक्टली इनडायरेक्टली सिस्टम मध्ये लिंक आहे. सो ओके, हा अबॅकस का शिकायचं याच्यासाठीच एवढी बडबड होती. पुन्हा परत, ज्या कृतीमध्ये दोन्ही हातांचा वापर होतो, लेफ्ट आणि राईट, त्या ठिकाणी तुम्ही हे काउन्सिलिंगसाठी पण सांगू शकतात की जेव्हा मी, माझा हा राईट हँड आहे, तुमचा स्वतःचा राईट हँड वरती करा, राईट हँड वरती करा, सर्वात तुमचा स्वतःचा राईट हँड वरती करा, तुमचा स्वतःचा राईट हँड वरती करा. काही जणांना अजून राईट समजत नाहीये, राईट हँड वरती करा. काही जण विचार करतात माझा लेफ्ट कुठला आणि राईट कुठला. हा ताई, थोडंसं शीतल ताई, थोडं व्यवस्थित बसा मग त्या कॅमेरा समोर, आणि मला तुमचा लाईट राईट लेफ्ट कळला पाहिजे, असं व्यवस्थित बसा. राईट हँड जेव्हा मी यूज करतो तेव्हा माझा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. पुन्हा परत लक्ष द्या, जेव्हा मी माझा लेफ्ट हँड यूज करतो तेव्हा माझं राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतं. आणि आपल्याला ऑलरेडी 2 इंजिन ऑलरेडी आहेत. पण तरी आता मोस्ट ऑफ द मोस्ट 90% आपण काय करतो, काय करतो आपण मीनाक्षीताई, आपण मोस्ट ऑफ द मोस्ट काय करतो, एकाच हाताचा जास्त वापर करतो रेग्युलर आपल्या दैनंदिन लाईफमध्ये. म्हणजे आपण एक इंजिन रिझर्व्ह ठेवतो. पण इथं आपण काय करणार आहेत की अबॅकस टूलवर सुद्धा दोन्ही हात वापरणार आहेत.
ग्रीन करताना पण दोन्ही हात वापरणार आहेत, मेंटल अरिथमेटिक करताना पण दोन्ही हात वापरणार आहेत. म्हणजेच आपण काय करणार आहेत, बोथ ब्रेन, त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन, त्याच्यानंतर फिलिंग्स, म्हणजे तुम्ही काहीतरी बीट्स मुवमेंट करता त्याचं फिलिंग्स, असा मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स करून आपण ब्रेनची एक्सरसाइज आणि आपण परमनंट मेमरी अजून आपली स्ट्रॉंग व्हावी. आणि या सर्वांचे फायदे पुन्हा परत, की तुमचा जन्म ज्याच्यासाठी झालाय म्हणजे मुलांसाठी, आता आपला एक जन्म आपण थोडेसे वेगळ्या पलीकडे गेलो आहोत. कारण आपण म्हणतो ना, कच्चं मडकन पक्क मडका काय ओळखता येणार नाही आपलं. आता कोण पक्के आणि कोण कडचे. पण तरी पण या वयामध्ये आपण शिकतोय. आमच्या सीमाताईंना आपल्याला अभिमान वाटतो की ते रिटायरमेंट नंतर पण टीचर झाल्या आणि लेकरांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे इट इज अ प्राऊड मोमेंट. हे कुठल्याही वयात शिकता येतं. पण खास करून योगिताताई, जेव्हा लहान मुलं योग्य वयात, तो पेन व्यवस्थित खाली ठेवून द्या, कारण तुमचं लक्ष त्या पेनकडे जात आहे, पेन आदळआपट करण्याकडे. हा, इकडे लक्ष द्या, सांगतो मी. कारण काय असतं बॉडी सायन्स ते सांगतो. हा, नो प्रॉब्लेम. सो काय सांगत होतो, माझं पण लक्ष तिकडे गेलं. म्हणून तुम्हाला सांगतो की म्हणून जेव्हा बोलणारे असतात ना, की असं बसायचं, हाताची घडी करायची नाही, या आमच्या मृणालिताई हाताची घडी करून बसलात, आणि त्या जोपर्यंत हात मोकळा करणार नाही तोपर्यंत मी पुढचं लेक्चर देणार नाही. कारण असं असतं, जेव्हा तुमच्याकडे LIC विकणारे येतात ना, किंवा त्यांना असं शिकवलेलं असतं, जोपर्यंत त्या घरातला मालक किंवा मालकीन जोपर्यंत हाताची घडी सोडत नाही तोपर्यंत पॉलिसी बद्दल अजिबात काही सांगायचं नाही. त्यांना हे शिकवलेलं असतं. कारण ते फक्त हो हो मानच डोलवतील, आणि हाताची घडी सोडली की डायरेक्ट चेकवर सही करतील, असं त्या एजंटला शिकवलेलं असतं. आता मला काही इथं काही विकायचं नाही, पण मुद्दाम सांगतो. म्हणजे याचा अर्थ कशाशी आहे, की जर तुम्ही हाताची घडी करून क्लासमध्ये बसलात तर तुम्ही काय करता, स्विच ऑफ करून ठेवतात. याला काय करतात, स्विच ऑफ. बाबा रे, हे कार्टूनला काम नाही, तुझं तुझं बडबड करत बस, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. याचा अर्थ असा होतो. सो प्लीज, क्लासमध्ये बसताना गुड स्टुडंट सारखं पाठीजाकाना सरळ व्यवस्थित, म्हणून मी सरांना रिक्वेस्ट करून सुरुवातीला सांगितलं व्यवस्थित बसायचं. हा पण एक लाईफ स्किलचा प्रकार आहे. हा तुमचा मिनिट वाया नाही जाणार आहे. तुम्हाला कोणाला तरी शिकवता येईल. आणि जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये टीचर असतात, विद्याताई, तेव्हा आपली कमांड कॉमन असते. काय असते, हाताची घडी, तोंडावर बोट, म्हणजे काय, डबल स्विच ऑफ करतो आपण. डबल स्विच ऑफ, पहिल्या स्विचवर दुसरं स्विच ऑफ करतो. सिंपल बॉडी लँग्वेज परत क्लिअर करतो. म्हणून इथं तरी कोणीतरी स्विच ऑफ करून बसू नका. सो ओके. सो आपण पुन्हा परत ब्रेन बद्दलच बोलतोय. आपल्या ब्रेनच्या बॉडी लँग्वेजेस या किती इफेक्ट्स करतात आपल्या आचरणावर, आपल्या लर्निंग स्टाईलवर, किंवा आपला अप्रोच तयार करण्यासाठी बॉडी लँग्वेज कसं करतात. तर विषय आला म्हणून सांगतो, की कधी कधी बॉडी लँग्वेज असा असला, की एखादा माझ्यासारखा 10वी नापास जरी असला, आणि जर कदाचित त्याची चांगली तब्येत बिब्येत असली, हाईट चांगली असली, आणि चांगला PSI सारखा टक 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 आला, तरी आपल्याला वाटणार नाही तो 10वी नापास आहे. बिकॉज ऑफ द बॉडी लँग्वेज. बिकॉज ऑफ द बॉडी लँग्वेज. पण एखादा PSI असेल आणि तो असा मुरगळल्यासारखा आला, काहीतरी आला, तर आपण म्हणतो याची लायकी का PSI बनण्यासही. म्हणजे आपण लगेच तुलनात्मक करतो. म्हणजे बॉडी लँग्वेज फार म्हणजे खूप इफेक्ट करते आपल्या पर्सनॅलिटीशी. सो पुन्हा परत आपण आपल्या पॉइंटवर जाऊ. मी प्रेझेंटेशन बनवलंय आज, त्याच्यानुसार जाऊ, कारण आपल्याला आज खूप सारं लर्निंग करून जायचंय. सो मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. सो एक जस्ट मिनिट. एक जस्ट मिनिट. अरे देवा, हे खूपच भलतच कुठलं तरी आला. एक मिनिट. एकच मिनिट. एकच मिनिट प्लीज. एकच मिनिट मला. काय झालं, मी बोलण्या बोलण्याच्या ह्याच्यात दुसरंच ओपन करून ठेवलं. एकच मिनिट, फक्त एकच मिनिट. मे 2024 केला, ओपन केला, नो प्रॉब्लेम. आता काय प्रॉब्लेम. ओके. Out. एकच मिनिट फक्त, कोणी बोलू नका फक्त प्लीज. दाखवतोय मी, नो प्रॉब्लेम. प्लीज प्लीज. एकच कोणीतरी ताई बोलेल का माझ्याशी, की काय होतंय, प्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय का, मला कोणी सांगेल का, कोणी सांगेल का मला. नाही दिसत आहे. हा, नाही आता दिसत आहे आता सर. आता दिसतंय, कोणी सांगेल मला. हो सर दिसतंय. हा, सो हो ओके. सर दिसतंय. ओके ओके, प्लीज आता फक्त कोणी बोलू नका, सरांचे माईक बंद ठेवा. आपण हा सर्व प्रेझेंटेशनचा प्रकार काल संस्थेबद्दल आणि संस्थेचे जे सभासद आहेत, किंवा संस्थेची जी काही वाटचाल आहे त्याच्याबद्दल आपण त्याचे व्हिडिओ, दोन्ही सत्रातले, दुपारचा पण आणि संध्याकाळचा पण, मी किंवा ब्रेन ट्रेन एज्युकेशनने जी काय आता, प्लीज 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 कोणी बोलू नका, प्लीज 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 माईक बंद ठेवा, सरांना रिक्वेस्ट आहे प्लीज.
सो आतापर्यंत जी काही मुवमेंट झालाय ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा, तो पूर्ण इतिहास आपण गेल्या 1-1.5 तासात बघितला होता. खूप सारा वेळ आपला वाया गेला होता आणि आपला डे 2 इथून सुरू झाला. आणि डे 2 मध्ये आपण थोडस क्लिअरिटी करतो की पुन्हा परत काल ताईंचा एक विषय आला म्हणून सांगतो. आपली 1 मेला ट्रेनिंग सुरू झाली, 2 जून पर्यंत असणारे, 9 जूनला एक्झाम असणारे, 16 जूनला सर्टिफिकेशन प्रोग्राम असणारे, आपला 9:30ला लाईव्ह क्लास असणारे आणि लाईफ टाईम आपलं मेंबरशिप. म्हणजे तुम्हाला वेदिक मॅथ, अबॅकस, रुबिक क्यूब हे सर्व शिकण्यासाठी पुढे. काही ताईंनी विचारलं की तुम्ही वेदिक मॅथ बद्दल बोलले नाही, तुम्ही रुबिक क्यूब बद्दल बोलले नाही. तर पहिले 1 बाय 1 पहिले अबॅकस पासून स्टार्ट करू, क्लासेस सुरू करू आणि त्या पद्धतीने पुढे जाऊ. आपल्या ह्या 8 लेवल आहेत, या 8 लेवल बद्दल पण पुन्हा पुढे जसं जसं ट्रेनिंग पुढे पुढे जात राहील, प्रत्येक लेवल बद्दल मी बोलत राहील. म्हणून निशंक करा, सगळ्या लेवलचं ट्रेनिंग होईल. त्याच्यानंतर आपला हा हा जो काही मेंबरशिपचा चार्ट आहे, तो मेंबरशिपचा पण चार्ट वाटलं तर मी ग्रुपमध्ये टाकून देईल, तो पण निशंक करा. परंतु पुन्हा परत असा फॉर्म भरायचा आहे, असा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, मी सांगेल तेव्हा. घाई बिलकुल कोणी करू नका. त्याच्यानंतर हा 1 लाख रुपयाचा कोर्स आहे. सर्वांनी आजपासून माइंड सेट करा की मी 1 लाख रुपये भरलेत, म्हणजे हा सर्व आनंददायी प्रवास आपल्याला पुढे करता येईल. जर मेंबरशिप झाल्यानंतर तुम्हाला जर रेकॉर्डेड, जर तुम्ही लाईव्ह क्लास करू शकले नाही, तर तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये व्हिडिओ उपलब्ध असतील. आणि किट मध्ये काय मिळेल हा प्रश्न आला, म्हणून हे मी थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये ऍड केलं. किट मध्ये सर्वजण प्लीज लक्षपूर्वक द्या. तुम्हाला आता आपल्याला लेवल 5 पर्यंत टीचर ट्रेनिंग करायचं आहे. म्हणून त्याच्यासाठी जे आवश्यक बुक आहेत, प्लीज इकडे लक्ष द्या. आपण लेवल 5 पर्यंत आपण शिकणार आहोत 2 जून पर्यंत, इकडे लक्ष द्या. लेवल 5 म्हणजे सॉरी लेवल 4 पर्यंत शिकणार आहेत, पण टोटल 5 लेवल होणार आहेत. म्हणजे लेवल 0, 1, 2, 3 आणि 4. याच्यासाठी आपल्याला जे 2 बुक लागणार आहेत, इकडे लक्ष द्या. 2 बुक लागणार आहेत, लेवल 3 आणि लेवल 4. आणि सध्या तुम्हाला स्टुडंट अबॅकस, की या फोटोमध्ये तुम्हाला हे जे बुक दिसतंय, या बुक दिसतंय, हा प्रश्न आला मला 1-2 ताईंचा म्हणून सांगतो. हे बुक, हे प्रॅक्टिस टूल. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला टीचर टूल, जर तुम्ही लगेच 15 मे पासून जर किंवा 20 मे पासून जर तुम्ही क्लास सुरू करणार असाल आणि तुम्ही स्टुडंटचे किट मागवले, तर त्याच्याबरोबर जर तुम्हाला अर्जन्सी आली, तर हे टीचरचं पण टूल मी तुम्हाला पाठवू शकतो. नाही तर इकडे लक्ष द्या. इकडे जर तुम्हाला फोटो दिसत असेल, कदाचित दिसत नसेल, तर आपण अशा पद्धतीने, जो हा फोटो दिसत नसेल तर इकडे लक्ष द्या. आपण अशा पद्धतीने जेव्हा तुमचं सर्टिफिकेशन प्रोग्राम करतो 16 जूनला, त्यावेळेस तुम्हाला तुमचं टूल, तुमचं सर्टिफिकेशन हँडओव्हर करण्यात येईल. त्याच्यानंतर तुमचा ब्लेझर, तुमचा बॅच, तुमचा आयडेंटिटी कार्ड त्या दिवशी तुम्हाला 16 तारखेला तुम्हाला हँडओव्हर करण्यात येईल. नाही आलात तर 1,000 रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेऊन तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात येईल. परत क्लिअर करतो. अर्ध तिकीट आहे. महाराष्ट्रातून कुठल्याही कानाकोपऱ्यातून आले तर 300 रुपयापेक्षा जास्त नाशिकला यायला पैसे लागत नाही. आणि नाही आलात तर 1,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा घेऊन आपण तुम्हाला पाठवण्यात येईल पोस्टाने. मुद्दाम का सांगितलं? कारण तुमच्यासाठी, तुमच्या ब्रँडिंगसाठी, तुमच्या स्वागतासाठी, तुमचं एक छान कौतुक व्हावं, सर्व जगाला कळावं की तुम्ही अबॅकस टीचर झाला, म्हणून आपण हा प्रोग्राम घेत असतो. जर नाही आलात तर 1,000 रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेऊन मग तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात येईल. म्हणजे सर्वात ताई बरोबर हजर राहतील. ओके, सांगण्याचा उद्देश आहे. सो ओके. सो पुढे जाऊया. माझं टूल कुठे गेलं बाबा? अं, हे लिहिण्याचंच गायब झालं माझं. हा, ओके. चला पुढे जातो. सो ओके प्लीज. पुन्हा परत याच्याबद्दल म्हटलं गेलं की अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब आणि या या पिक्चर मध्ये जे सांगितलंय ते सर्व आपण 1 बाय 1 शिकणार आहेत, पण पुन्हा परत थोडा वेळ लागणार आहे. आणि आता जे काही मी 15-20 मिनिटं बडबड करत होतो, प्लीज इकडे लक्ष द्या. ते सर्व या स्लाइडवर बोलत होतो. या स्लाइडवर न्यूरॉन, मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स, ब्रेन डेव्हलपमेंट, न्यूरॉन लिक्विड, प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याच्यानं रिकॉल सेन्स, हे जे काही बोलत होतो. पण मला ते मनात जसं आलं तसं मी बोलत गेलो. प्रेझेंटेशनची गरज नसते. पण या स्लाइड बद्दल मी बोलत होतो. हे वाटलं तर प्रेझेंटेशन मी तुम्हाला पण पीडीएफ फॉर्म मध्ये देऊन टाकेल. सो पुढे जातो पुन्हा परत. आता आपला टास्क काय, प्लीज इकडे लक्ष द्या. आजचा टास्क काय? आजचा टास्क असा होता आपला. माझं काहीतरी प्रेझेंटेशनची सिक्वेन्स चुकली, पण इकडे लक्ष द्या सर्वजण. आजचा टास्क होता आपला की कमी कर म्हणले तुला. प्लीज 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 माईक बंद ठेवा सर, प्लीज प्लीज. सरला ताई, माईक तुमचे जांबाई कमी करा आणि माईक बंद ठेवा. हा, मला इथून सर्व दिसतं, प्लीज इकडे लक्ष द्या. सो हा जो L0, हा L0 प्रकार आहे. या L0 मध्ये सिनियर सर्वजण लक्ष द्या. सिनियर आणि ज्युनियर
आज आणि उद्यामध्ये तुमचं सर्वांचं क्लिअर होईल काय असतं सिनियर आणि ज्युनियर. हे दोन लेवल, सिनियर आणि ज्युनियर एकच लेवल आहे, पण मुद्दाम मी दोन लेवल मुद्दाम म्हणतोय कारण दोन प्रकारचे मुलं असतात. ते कसं प्लीज इकडे लक्ष द्या. हु इज द ज्युनियर आणि हु इज द सिनियर. जो तिसरी पर्यंत इकडे लक्ष द्या, थर्ड स्टँडर्ड पर्यंत आहे तो ज्युनियर, तो ज्युनियर. आणि जो फोर्थ स्टँडर्ड पासून आहे तो सिनियर, तो लक्ष द्यावा. सर्वजण लक्ष द्या कारण हे फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. कारण तुम्हाला इथंच सर्वात कन्फ्युजन होतं की कुठल्या मुलाला कुठलं बुक दिलं पाहिजे. थर्ड पर्यंत जे तो आहे तो ज्युनियर आणि फोर्थ पासून आहे तो सिनियर. आणि म्हणून या दोघं मुलांना जी काही झिरो लेवल आहे त्याला आपण सिनियर आणि ज्युनियर म्हणतो. ती सिनियर ज्युनियर आज आणि उद्या आपण संपवणार आहेत. आणि शनिवारी आणि रविवारी आपण एक्झाम घेऊन सोमवारपासून तुम्ही टीचर म्हणून झिरो लेवल शिकवायला तुमच्या बोर्डात, तुमच्या कॉलनी, तुमच्या नगरामध्ये तुम्ही बोर्ड लावून शिकवायला चालू करू शकतात. एवढी माझी गॅरंटी. फक्त मी जे सांगतोय ते आजपासून व्यवस्थित करायला शिकूया. प्लीज. आता आपला टास्क काय पुन्हा परत सांगतो. मी सर्व बोललो. आपण अबॅकस टूलने 8 लेवल शिकणार आहे, त्याच्यानंतर आपण फिंगरिंग शिकणार आहे, टूल शिकणार आहे, मेंटल अरिथमेटिक शिकणार आहे. हे सर्व माझं बोलणं झालेलं आहे. पुन्हा परत याच्याबद्दल प्रेझेंटेशन नुसार मी काही जात नाही. सो पुन्हा परत पुढच्या स्लाइडवर जातो. आणि हे पण बोलणं झालं. आणि इथं सिनियर आणि ज्युनियर हा जो काय प्रकार असतात तो आपण समजून घेऊया. सो आता अबॅकस टूल काय असतं, बऱ्याच जणांना हम्म, एक कन्फ्युजन असतं की अबॅकस टूल काय असतं. सर सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे, असे मनी असतात. इकडे लक्ष द्या. हे मनी असतात. आणि या मण्यांची थोडीशी ओळख करून देतो मी तुम्हाला. सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. मी खास करून ते पिक्चरच्या फॉर्म मध्ये नाही दाखवणार तुम्हाला. मला सरला ताई तुमचं माईक ऑन आहे म्हणून तुम्हालाच विचारतो आणि मोबाईल आडवा ठेवा तुम्हाला मराठी समजत असेल तर. पण आता मला सांगा की 3 अंकी संख्या सांगा एखादी, लवकर सांगा. लवकर सांगा. हा. 133. 138 घेऊया. वेगवेगळे अंक 32. घेऊ ना. वेगवेगळे अंक घेऊ. इकडे हो. लक्ष द्या. 38. ही जे आता सर्वजण प्लीज लक्ष द्या कारण तुम्हाला पहिल्या दिवशी मुलांना काय शिकवायचंय ते मी सर्व बडबड करतोय आज. इकडे लक्ष द्या. पहिल्या दिवशी तुम्हाला पहिल्या क्लासला काय शिकवायचंय हे लक्ष द्या. म्हणजे तुमचा 1 महिन्याचा क्लास म्हणजे माझा 1 तासाचा क्लास आहे. तुम्हाला 1 महिने जे शिकवायचंय ते मी 1 तासात शिकवणार आहे आज. म्हणून इकडे लक्ष द्या सर्वजण. जर तुम्ही 138 असा अंक लिहिला तर याला रीड करताना आपण 138 म्हणजे आपण लेफ्ट टू राईट रीड करतो आणि रायटिंग पण करतो, लेफ्ट टू राईट करतो. पण याच्या जर प्लेसेस बघितल्या, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू इकडे लक्ष द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सरलाताई या क्लासमध्ये बसल्या आहेत म्हणून त्यांना आपण सरलाताई हा फेस आहे, सरलाताईंचा फेस आहे. पण त्या माहेरी गेल्या तर कोणाच्या तरी त्या मुलगी असू शकतात. सासरी आल्या तर कोणाच्या तरी सून असू शकतात, कोणाच्या त्या आई असू शकतात, कोणाच्या तरी त्या बहीण असू